सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील बेकायदेशीर पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई. ठाणे शहरातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई शहरातील विविध प्रभाग समिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रात शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटरच्या आत असलेल्या एकूण 40 पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब, बार असे मिळून 9 ठिकाणी कारवाई करण्यात आली. गुरुवारी 28 जून 2024 रोजी ठाणे शहरात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 31 पानटपऱ्या जप्त करून हॉटेल, पब, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 शेडवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभाग समिती या परिसरात दिव्यांगांना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करून ज्या ठिकाणी धूम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची 8 दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या गोपाल आश्रम व एंजल बार अँड रेस्टॉरंट या बारवर, नौपाडा परिसरातील शाळेपासून 100 मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर तसेच अंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात शाळा परिसरात 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या तसेच बार तसेच श्रीनगर येथील हवेली बार, धमाल बार, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक सूरसंगीत बार अनधिकृत बांधकाम, कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी दुकान, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंढरीच्या वारीपासून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारे सर्व जनहिताय, सर्व जनसुखाय, सर्व समावेशक असा अजितदादांचा अर्थसंकल्प. आनंद परांजपे. महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा 24-25 सालचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. अजितदादांनी 10व्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचा एकत्रित असा हा अर्थसंकल्प सर्व जनहिताय, सर्व जनसुखाय, सर्व समावेशक अर्थसंकल्प आहे. पंढरीच्या वारीपासून शेतकरी, माता भगिनी, युवक, महाराष्ट्रातील उद्योजक, महाराष्ट्रामधील
इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा असा हा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी मांडला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. त्यांना महिन्याला 10,000 रुपये अशा 10 लाख युवकांना महाराष्ट्र सरकार हे अप्रेंटिसशिपच्या वेळेला अनुदान देणार आहे. जवळजवळ 10,000 कोटीची तरतूद ही या बजेटमध्ये केलेली आहे. ठाणे शहरासाठी बोलायचं झालं तर ठाण्याचा जो सागरी रस्ता आहे, म्हणजे माजिवड्यापासून बाळकुंपासून ते गायमुखपर्यंत जवळजवळ 3,000 कोटीची या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. 2027-28 पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल अशा प्रकारचं त्याचं नियोजन केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप मोठी आर्थिक तरतूद या सरकारने केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे वॅट जो मुंबई महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, डिझेलवर 24% वॅट होता, तो 21% जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे हा या तिन्ही महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेला आहे. पेट्रोलमध्ये जवळजवळ 65 पैशांनी पेट्रोलचे रेट लगेच कमी झालेले आहेत. आणि म्हणून आजचं हे जे बजेट महायुतीचे आमचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी जे सादर केलं, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार आम्ही मानतो. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सर्वसमावेशक पंढरीच्या वारीपासून ते महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे. ठाणे जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांचे लाक्षणिक उपोषण. अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरातील जिल्ह्यातील तालुक्याच्या शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले, पण 64 वर्ष उलटून देखील कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय, भिवंडी तहसीलदार कार्यालय, शहापूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसील कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. भिवंडी तहसील कार्यालयासमोर सल्लागार बळीराम शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, तालुका प्रमुख आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर शहापूर तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या: प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी तात्काळ देण्यात याव्या, शिल्लक जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तात्काळ देण्यात यावे, गावाला महसूल दर्जा देण्यात यावा, नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्या, अशा विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी राज्यभरातील 15 तालुक्या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही, तर दिनांक 2 जुलै 2024 रोजी कोकण भवन ते विधान भवन असा लॉंग मार्च कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक यांच्या वतीने काढण्यात येणार आहे. माजी सैनिक विश्वास कदम, प्रकाश कदम, विष्णू कदम, दत्ताराम कदम, गंगाराम दुडे, शांताराम कदम, रमेश कदम, आनंद कदम, सुरेश उतेकर, अरुण कदम, प्रकाश साळुंखे, संपत चव्हाण, जयवंत मोरे तसेच सर्व कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते. सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे. राज्यभरामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण आहे. आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये झालं, परंतु आज 60-62 वर्ष झाली विविध जिल्ह्यामध्ये पुनर्वसन करून गावाचे पुनर्वसन झालेले आहे गावांचे, परंतु अद्यापही गावांना नागरी सुविधा नाही आहेत, पर्यायी जमीन मिळालेली नाही आहेत, प्रकल्पग्रस्त दाखले आहेत नागरिकांना, परंतु त्यांना अद्यापर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाहीत. एक 40-45% नोकऱ्या दिल्या असतील, परंतु शासनाने अद्यापर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्त दाखले आहेत, परंतु ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत ती आज घरी बसलेली आहेत. शासनाने जर का याची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही 2 तारखेला पायी मोर्चा हा कोकण भवन ते विधानसभेवर काढणार आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की नागरी सुविधा आमच्या गावठाणांना द्या,
पर्यायी जमीन आम्हाला द्या. याच्या व्यतिरिक्त जे काही कोयनाच्या फंडाच्या मार्फत ज्या काही कामं करायची त्या संबंधित विभागाने तात्काळ कराव्या. आमच्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचवलेल्या आहेत. मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या कोयना धरणग्रस्तांचे एक मायबाबच आहेत, परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला योग्य प्रमाणे मार्ग दाखवावा आणि आमचा 2 तारखेचा मोर्चा जर का आम्हाला विधानभवनावर काढावा लागला तर आमचा नाईलाज असेल. साहेब, आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही एक नागरिक म्हणून प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय, 60 वर्षापासून जो आमचा कोयनाकरांचा जो वनवास आहे तो आपण तात्काळ संपवा. ही आमची सर्व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य अखिल कोयना प्रोत्साहनच्या वतीने आमची तुम्हाला विनंती आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल महिला भगिनींसाठी मानले लाडक्या भाऊरायाचे आभार. विधानभवनाच्या प्रांगणात माता भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या. महिलांसाठी केलेल्या योजनांची तात्काळ अंमलबजावणी करत मुख्यमंत्र्यांनी दिली ओवाळणी. राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. आम्ही घेतलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा GR देखील तातडीने काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याचे लाभ येत्या 1 जुलैपासून माता भगिनींना देण्यात येणार आहे. यानुसार या महिलांना दरमहा 1500 रुपये महिलांना मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा 2.5 कोटींहून जास्त महिलांना होणार आहे. त्यासोबत महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचत गटातील महिलांचे खेळते भांडवल 15,000वरून वाढवून 30,000 केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. 10,000 महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50% मोफत ST प्रवास यापूर्वी दिलेला आहे. या सर्व निर्णयाबद्दल या महिलांनी माझे आभार मानून मला राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शासनाचे आभार मानले. मंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे 1,500 रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते, गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते, म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला. या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली, विरोधकांनी, परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो. आणि काल जी योजना आपण केली ती 1 जुलैपासून कार्यान्वित होणार. त्याचा GR पण काढून टाकला आपण. त्याचा GR आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर शंका व्यक्त केली, त्यांच्या हातामध्ये GR दिला. 1 जुलैपासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे. 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला. लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला 25 लाख महिलांचं लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट आहे. आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण 15,000 रुपये होतं ते 30,000 केलेलं आहे. आता 30,000 डबल केलं. मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला. कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो, फीचे अर्धे पैसे भरत होतो, परंतु अर्धे पैसे देखील
एका मुलीच्या पालकांना भरता आले नाही, ती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली होती. आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. पिंक रिक्षा वाटप 10,000 महिलांना करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. पिंक रिक्षा आहेत ना, त्या मग आपण त्याचा आकडा नंतर वाढवू. लेक लाडकी योजना आपण केली आहे, त्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, शाळेत जाताना 6,000, 5वीत जाताना 7,000, 11वीत गेली 8,000, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतलाय लेक लाडकी योजनामध्ये. आणि ह्या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना, मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, शेवटी महिला शक्ती जी आहे ही आत्मनिर्भर झाली पाहिजे, त्यांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे, यासाठी या योजना आहेत. अनेक योजना आम्ही केल्या. एसटी मध्ये 50% सवलत दिली आहे तिकिटामध्ये. अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही, परंतु आपण एवढंच लक्षात ठेवा, हे सरकार तुमच्या भावाचं सरकार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहिणी ज्या आहेत त्या कधीही अडचणीत येणार नाहीत. हे सरकार पूर्णपणे लक्ष देईल. आणि आपण एक आणखी ऐतिहासिक निर्णय घेतला. आपल्या नावाच्या पुढं वडिलांचं नाव लागत होते, आता आईचं नाव देखील आपण लावलं. पहिलं आईचं, मग वडिलांचं. हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे आता हे सरकार आपल्या सर्वसामान्यांचं सरकार, खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून माझ्या सर्व भगिनींची, बहिणींची काळजी हे सरकार घेईल, हा शब्द आपला भाऊ म्हणून मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. घोषणा झाली त्यानंतर काही तासातच अधिसूचना देखील निघालेली आहे. फास्ट ट्रॅकवरती लगेच अंमलबजावणीला सुरुवात. सरकारचं कामच फास्ट ट्रॅकवर आहे. हे फास्ट सरकार आहे. आज लगेच GR काढला आणि GR काढला. 1 जुलैपासून GRची अंमलबजावणी होणार. विरोधक जे खोटं पसरवत आहेत, ते लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांना फसवलं, तसं ते म्हणतात की हे सर्व योजना खोट्या आहेत. आणि म्हणूनच त्यांना आम्हाला दाखवायचं आहे की खात्यामध्ये पैसे या आमच्या बहिणींच्या तात्काळ गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील. संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावणबाळ योजना असू द्या, या योजनेचा ज्यांना लाभ मिळतोय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं GR काढलेला आहे. संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांना लागू आहे. याच्यामुळे कुणाचंही याच्यामध्ये नुकसान होणार नाही. ही योजना 21 ते 60 पर्यंत आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे सरकार जे आहे, आम्ही तुमचे सक्के भाऊ आहेत. हे सावत्र भाऊ जे आहेत त्यांच्यापासून सावध राहा. खोटं पसरवतात आणि दिशाभूल करतात. धन्यवाद. मात्र उद्धव ठाकरे उपवासाने म्हणतात लाडकी भाऊ योजना कधी लॉन्च करणार, उपवास आहे त्यांच्या बोलणे. बघा, त्यांनी पहिलं बहिणींना तरी द्या, ते आम्ही दिलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही भावांचाही विचार केलाय. लाडका भाऊ जो आहे, लाडकी बहीण जशी आहे, लाडक्या भावाचा पण विचार केलाय. जे लोक 12वी, डिप्लोमा आणि डिग्री करतील त्यांना 10,000 महिन्याला आपण अप्रेंटिसशिप देतोय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण आम्ही सुरू केली. म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ पण. आणि त्यांनी काय केलं, लाडका बेटा योजना केली 2.5 वर्ष. धन्यवाद. चला.